नमस्कार मित्रांनो, मी आहे गौतमी आणि कुक विथ गौतमीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी खूपच स्वादिष्ट, हेल्दी आणि ऊर्जायुक्त रेसिपी घेऊन आली ती म्हणजेच आपण बघितलेली लड्डूची रेसिपी आज मी तुमच्यासाठी हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी, ऊर्जा वाढवण्यासाठी, हिवाळ्यासाठी उत्तम आणि कमरेसाठी तसेच हाडांना देखील मजबूत ठेवण्यासाठी हे लड्डू जे आहेत आपण या रेसिपी आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला स्टेप बाय स्टेप मेथड समजून येईल। घरामधील लहानापासून मोठ्यांपर्यंत आरोग्य उत्तम राहण्यासाठी हे लड्डू खूपच फायदेशीर आहेत। तर चला आपण रेसिपी स्टार्ट करूया। सर्वात प्रथम मी घेतलेले आहे तिथे मखाना आणि बदाम घेतलेले आहेत पाव किलो, मखाणे घेतलेले आहेत मी 50 ग्राम, त्याचबरोबर घेतलेले आहे ड्रायफ्रूट्स, चण्याची डाळ घेतलेली आहे मी 200 ग्राम, त्याचबरोबर घेतलेला आहे अर्धा किलो गूळ। चला तर आपण सुरुवात करूया। सर्वात प्रथम मखाणे भाजून घेऊया। तर मखाणे आपण घेतलेले आहेत तिथे 50 ग्राम। तर या प्रकारे आपण मखाणे जे आहेत हाय फ्लेम करूयात। कढई गरम झाली की मीडियम फ्लेमवर आपण मखाणे व्यवस्थित असे 2 ते 3 मिनटं भाजून घेऊयात। क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला जे आहेत मखाणे भाजून घ्यायचे आहेत। तर मखाण्यामुळे काय होतं की फायबरयुक्त मखाणे असतात, त्याबरोबर इम्युनिटी स्ट्रॉंग होते। जर पोट साफ होत नसेल तर त्यासाठी मखाणे खूपच उपयुक्त असतात, त्यामुळे आपल्याला मखाणे यामध्ये घालणं आवश्यक आहे। तर हिवाळ्यामध्ये आपण लड्डू तर बनवतो, मी प्रत्येक महिन्यामध्ये हे लड्डू बनवत असते। जर तुम्हाला ही रेसिपी मी शेअर केली नव्हती म्हणून ही रेसिपी म्हणजेच व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। याच प्रकारे तुम्ही देखील घरामध्ये छोटा बाळ असेल किंवा छोटे मुलं असतील 10 वर्षाच्या आतील किंवा मोठे देखील असतील तर त्यांच्यासाठी हे महिन्याला लाडू बनवून तुम्ही बांधून ठेवत जा। रोज एक त्यांना खायला द्या, इम्युनिटी स्ट्रॉंग राहील, त्याचबरोबर त्यांचं आरोग्य देखील सुरक्षित राहील। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे मखाणा आपला क्रिस्पी झालेला आहे, मी चेक केलेला आहे। आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। मखाणे भाजून झाले की आपण इथे डाळवं घेणार आहोत। तर डाळवं देखील आपण यामध्ये ॲड करून व्यवस्थित थोडंसं खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत। जास्त आपल्याला भाजायची गरज नाही आहे। इथे डाळवं घेतलेलं आहे मी 100 ग्राम। डाळव्यामध्ये देखील फायबरचं प्रमाण असतं, तर डाळवं आपण यासाठीच घेतलेलं आहे आणि थोडंसं चव वाढते त्यामुळे। आणि सर्दीमध्ये जर आपण चणा किंवा डाळवं जर खाल्लं तर सर्दी कमी होण्यास मदत होते, म्हणून मी इथे डाळव्याचा प्रमाण घेतलेलं आहे। दोन्ही वस्तू व्यवस्थित भाजून झाल्या की आपण यामध्ये एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। कढईमध्ये आपण सर्व मिश्रण आपण भाजून घेणार आहोत एक एक करून। आता मी इथे ॲड करणार आहे बदाम। लगभग बदाम मी इथे घेतलेले आहेत 250 ग्राम इतके मी बदाम घेतलेले आहेत। हे देखील आपल्याला थोडंसं 1 चम्मच तूप ॲड करून व्यवस्थित असे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे। जास्त आपल्याला जाळायचं नाही आहे, हलक्या मीडियम फ्लेमवरती आपल्याला लगभग 5 ते 6 मिनटं आपल्याला खरपूस असे शेंगदाण्याप्रमाणे बदाम भाजून घ्यायचे आहेत। जर तुमच्याकडे बदाम अवेलेबल नसेल तर तुम्ही शेंगदाण्याचा देखील वापर करू शकता, पण काही प्रमाणात आपल्याला बदाम यामध्ये घालणं आवश्यक आहे। तर तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, बदाम खाल्ल्याने जे आहे बुद्धी तेज होते, त्याचबरोबर इथे रक्त देखील वाढतं बदामामुळे। तर बदामामुळे ऊर्जा देखील येते शरीरामध्ये, तर त्यामुळे आपण बदामाचा इथे जरा जास्त प्रमाणात वापर केलेला आहे। बदामाऐवजी जर तुमच्याकडे शेंगदाणे अवेलेबल असतील किंवा थोडे काजू अवेलेबल असतील तर तुम्ही मिक्स करून यामध्ये ॲड करू शकता। तर या प्रकारे खरपूस असे बदाम भाजून झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता। मी 1 चमचा तूप इथे ॲड केलेला आहे खरपूस होण्यासाठी। बदाम व्यवस्थित भाजून झाल्यानंतर हे देखील आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आणि आपल्याला सर्व सारण जे आहे थंड करायचं आहे, फॅन खाली लगेचच ठेवून द्यायचं आहे, कारण की यानंतर आपण याची पावडर बनवणार आहोत। जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी लगेचच घेऊन येईल। तर मित्रांनो, खूपच गॅप झालेला आहे या व्हिडिओसाठी, तर त्यासाठी क्षमा मित्रांनो, कारण की फेस्टिवल, स्कूल, स्पोर्ट्स आणि मुलांचे डान्स परफॉर्मन्स हे खूप चाललेलं होतं। तर बिझी शेड्यूलमध्ये मला थोडा वेळ कमी मिळाला होता म्हणून मी व्हिडिओज बनवलेले नाही आहेत। तर मित्रांनो, इथे मी कोकोनट घेतलेलं आहे 100 ग्राम, कद्दूकस करून घेतलेलं आहे, भाजून घेतलेलं आहे। त्याचबरोबर आपल्याला हवे असेल तर तीळ जास्त घालू शकता। इथे माझ्याकडे अवेलेबल होते तेवढे तीळ मी आणि कोकोनट ड्राय रोस्ट करून घेतलेला आहे। त्याचबरोबर मी इथे घेतलेले आहेत 10 ते 12 खजूर घेतलेले आहेत सुके, आणि मनुके घेतलेले आहेत। आपल्याला जास्त भाजायचं नाही, खरपूस असं भाजून घ्यायचं आणि लगेचच आपल्याला काढून घ्यायचं आहे। यामध्ये देखील मी थोडंसं तूप ॲड केलेलं आहे।
तर मित्रांनो, आतापर्यंत मी खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही माझ्या प्रोफाईलवर चेक केलं असेल तर मी जास्त कुठल्या रेसिपीज कॉपी केलेल्या नाही आहेत मित्रांनो. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला असा सपोर्ट राहू द्या. आणि जर का तुम्हाला अजून काही वेगवेगळ्या प्रकारचे जर व्हिडिओ हवे असतील तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट देखील करू शकता. मला काही जे आहे प्रॉब्लेम नाही आहे. तर मित्रांनो, आपल्याला लड्डू बनवण्यासाठी जी सामग्री आपण तयार केली होती लगभग म्हणजे 600 ग्राम इतकी आपण सामग्री ठेवली तरी चालेल. गुळाचं प्रमाण मी ते अर्धा किलोचंच घेतलेलं आहे. सर्व साहित्य एकत्र करून आपल्याला लड्डू जे आहेत त्याचं प्रमाण लगभग 1 ते 1.25 किलोपर्यंत होणार आहे. तर या प्रकारे मी सर्व जे आहेत मिश्रण भाजून घेतलेले साहित्य थंड केलेले आहेत. थंड झाल्यानंतर मी स्टेप बाय स्टेप जे आहे तिथे पावडर बनवून घेणार आहे. जर तुम्हाला पावडर नुसती ठेवायची असेल तर तुम्ही पावडर ठेवू शकता. त्यामध्ये जर गूळ नाही घातला तर चालेल, कारण की आपण दुधामध्ये जर ही पावडर मुलांना देत असं तर आपल्याला खडीसाखर यामध्ये वाटून ॲड करायची आहे. गुळाऐवजी खडीसाखर तुम्ही वापरू शकता. तर मित्रांनो, इथे मी प्रत्येक जे आहे प्रमाणामध्ये इथे पावडर बनवून घेणार आहोत. तर पावडर आपल्याला जास्त बारीक करायची गरज नाही आहे. जर तुम्ही दुधामध्ये ही पावडर मिक्स करणार असाल तर तुम्हाला पावडर जी आहे बारीक करावी लागेल. इथे आपण लड्डू बनवणार आहोत तर आपल्याला जास्त बारीक करायची अजिबात गरज नाही आहे. जसं आपण शेंगदाण्याचं कूट बनवतो तसं त्याप्रमाणे आपल्याला इथे जे आहे पावडर बनवायची आहे प्रत्येकाची. तर इथे आपलं एक जे आहे तिथे मखाण्याची पावडर बनवून तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता याप्रमाणे. हिवाळ्यापासून संरक्षण करण्यासाठी मुलांना लड्डू हे खूपच उपयोगी पडतात. रोज एक लड्डू द्या आणि थंडी पळवा असं आपण बोलू शकतो मित्रांनो. तर हे त्यांना थंडीपासून संरक्षण करतात. तर या प्रकारे मी डाळवं देखील घेतलेलं आहे. डाळव्याची पावडर अशी बनवलेली आहे, तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर आता आपण घेऊयात बदाम. तर बदाम देखील थंड झालेले आहेत सर्व. बदामामध्ये मी इलायची घातलेली आहे. 2 ते 3 इलायची आपल्याला सफिशियंट आहे. इलायचीचे कवर काढून आपण त्याच्यामधल्या बिया घेऊया आणि हे देखील आपण पावडर बनवून घेऊयात. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला मोठा वाटत असेल, पण व्हिडिओ जरासा मोठा बनवलेला आहे कारण की लड्डूची रेसिपी आहे. मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये तर हा व्हिडिओ दाखवू शकणार नाही, कारण की खूप जणांना व्हिडिओ म्हणजे समजायला नवीन जे असतात त्यांना टाईम लागतो किंवा रेसिपीमध्ये मिस्टेक होतात. म्हणून मी ही रेसिपी जरा व्यवस्थित आणि जसे जास्त कट वगैरे केलेला नाही आहे. तर या प्रकारेच तुम्हाला जे आहेत रेसिपी बनवायची आहे. लड्डू फिसकतात, खूप जणांचे लड्डू वळत नाही. तर या प्रकारे आपण जर प्रमाण व्यवस्थित आणि प्रमाणात घेतलं तर लड्डू आपले परफेक्टली बनतात. सर्वात शेवटीला मी ते मनुके आणि जे खजूर घेतले होते ते या प्रकारे खुरदुडे असे मिक्सरमधून फिरवून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता याप्रमाणे. हे लड्डूमध्ये जेव्हा राहतात ना, तोंडामध्ये एका बाईटमध्ये असे आले तर खूपच चविष्ट असे लड्डू लागतात. याप्रमाणे आपले प्रमाण सगळं पावडर बनवून घेतलेलं आहे. त्याचबरोबर आता आपण जे गूळ घेतला होता अर्धा किलो, त्याचा आता आपल्याला पाक बनवायचा आहे. पाक बनवताना आपल्याला काळजी घ्यायची आहे. लड्डूचा जो गूळ आहे तो लड्डूचा किंवा काळा गूळ असला तरी चालेल. मी ते काळा गूळ वापरलेला आहे. तर काळा गूळ आपण घेतलेला आहे लगभग 500 ग्राम. मेल्ट होण्यासाठी मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. लगेचच मेल्ट होऊ लागतो. जर पाणी ॲड नाही केलं तर तो स्लोली जो आहे करपू लागतो. मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे गुळाचा पाक बनवून घ्यायचा आहे. एक ताराची चाचणी आपल्याला एक ताराची जी आहे तार बनली की आपल्याला यामध्ये सर्व जे आहे आपण बनवलेलं मिश्रण पावडर यामध्ये ओतून द्यायचं आहे. कढई आपल्याला गॅसवरच ठेवायची आहे आणि लो मीडियम फ्लेमवरती आपल्याला कंटिन्यू सारण जे आहे एकजीव करून घ्यायचं आहे. तर या प्रकारे मी सर्व सारण अगोदर एकजीव करून घेतलेलं आहे. जर काही अख्खे इन्ग्रेडियंट्स असतील तर तुम्ही साईडला काढू शकता. तर या प्रकारे मी हाताने सर्व जे आहे सारण एकजीव केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. दिसायला खूपच छान दिसतं. त्याचप्रमाणे हे चवीला देखील खूपच उत्तम आहे. या प्रकारे तुम्ही परफेक्टली लड्डू जर बनवाल तर तुमचा एकही लड्डू जो आहे चुकणार नाही. परफेक्टली प्रमाणामध्ये जर लड्डू बनवले तर परफेक्टली लड्डू आपले बनतात. एकही लड्डू आपला बिघडणार नाही, वाया जाणार नाही. व्यवस्थित लड्डू परफेक्टली बनतात, चविष्ट देखील आणि पौष्टिकसुद्धा आहेत. तर या प्रकारे आपण जर लड्डू बनवले तर खूप दिवस आपण स्टोअर करून देखील रोजच्या जीवनामध्ये आपण याला सामील करू शकतो. कारण की मी हे नेहमीच लड्डू बनवते. फक्त काही वेगळी टेस्ट आणण्यासाठी इन्ग्रेडियंट्स फक्त चेंज करत असते.
पण लड्डू नेहमी बनवते. तर महिना ते दीड महिना आपल्याला हे लड्डू जातात. तर या प्रकारे आपल्याला कंटिन्युअसली फिरवत राहायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता सारण आपल्याला आता पातळ वाटतं, पण गॅस आपण बंद केला, फ्लेम बंद केली की हे सारण हळूहळू थंड होऊ लागतं. म्हणून काय करायचं असतं की थोडंसं थंड झालं की आपण हाताला थोडंसं तूप किंवा थोडंसं पाणी लावून फटाफट आपल्याला लड्डू बनवायचे असतात. सारण जसं जसं घट्ट होत जातं तसं तसं लड्डू बनवायला आपल्याला अडथळे येतात. याप्रमाणे पटापट लड्डू जे आहे आपल्याला हवी ती साईज आपण बनवून ठेवू शकतो. छोटे छोटे गोळे बनवले तर मुलं कसं आहे की एक लड्डू खायला मागत नाही. छोटे छोटे लड्डू दिले की त्यांना ते हसता खेळता खाऊन टाकतात. या प्रकारे आपल्याला दुकानच्या लड्डूसारखे आपल्याला छोटे छोटे लड्डू वळवायचे आहेत आणि एका प्लेटमध्ये मी लगेचच जमा केलेले आहेत. तर आणि आपल्याला वाटलं की सारण घट्ट होत आहे तर आपल्याला फ्लेम जे आहे लो फ्लेम आपल्याला ठेवायची आहे आणि सारण एकजीव करून घ्यायचं आहे. गूळ मेल्ट होतो आणि पटापट लड्डू वळायला लागतात. तर सारण जे आहे आपलं पातळ होण्यासाठी आपण जेव्हा फ्लेम चालू करतो तेव्हा आपल्याला काळजी घ्यायची आहे की फ्लेम जी आहे फास्ट नसली पाहिजे, नाहीतर लड्डू जे आहे त्याचं सारण बेस जो आहे तो करपू लागतो आणि करपल्यामुळे जो आहे थोडासा लड्डूमध्ये कडवटपणा येतो, त्यामुळे सर्व लड्डूची चव बिघडू लागते. तर आपल्याला फक्त गरम होईपर्यंतच आपल्याला कढई गरम होईपर्यंतच आपल्याला फ्लेम चालू ठेवायची आहे, नंतर फ्लेम बंद करायची आहे. सारण एकजीव करायचं आहे, पटापट लड्डू वळवायचे आहेत. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनवर प्रेस करा. असेच नवनवीन आणि पौष्टिक आरोग्याला चांगले असणारेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येते. तुम्ही माझ्या प्रोफाईलला जाऊन चेक करा, त्यानंतरच सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला सपोर्ट केलात तर खूपच उत्तम होईल, कारण की आत्तापर्यंत मी खूप स्ट्रगल करत आहे. हवा तसा मला प्रतिसाद मिळत नाही आहे. प्लीज जास्तीत जास्त जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला जे आहे म्हणजेच व्हिडिओला व्हायरल करा. तुमच्या कृपेने जर माझं चॅनल मॉनिटाईज झालं तर खूपच उत्तम होईल. तर या प्रकारे आपले सर्व लड्डू झालेले आहेत. लगभग 1 ते 1.5 किलो म्हणजे 1.25 किलो आपण म्हणू शकतो एवढे आपले लाडू वळून झालेले आहेत. थंड झाल्यावरती आपल्याला एअरटाईट कंटेनरमध्ये याला भरून ठेवायचं आहे. मी इथे स्टीलचा जो आहे डब्बा घेतलेला आहे. याप्रमाणे तुम्हाला एक लड्डू तोडून दाखवते. चवीला खूपच गोडवा व्यवस्थित होतं. सगळं इन्ग्रेडियंट्स आपले व्यवस्थित आहेत म्हणून लड्डू परफेक्टली झालेले आहेत. बाळाला रोज एक लड्डू द्या आणि सर्दीपासून दूर ठेवा. तर या सर्दीमध्ये तुम्ही देखील हे लड्डू जे आहे ट्राय करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.